आज होता लाडूचा बर्थडे आणि एक अनपेक्षित गोष्ट सुद्धा घडली, पुढे सांगतेच। दिवसभर काहीच तयारी केली नव्हती कारण आम्हाला बाहेर जायचं होतं देऊळ बंद बघण्यासाठी, म्हणून घरी बर्थडे करण्याचा प्लॅन नव्हता, पण अचानक ठरलं। त्यानंतर आम्ही बाहेर गेलो लागणारं सामान आणि केक आणण्यासाठी। छान लाडूच्या आवडीचा एक केक घेतला चॉकलेट फ्लेवरचा। तर तुम्ही हे छोटे छोटे स्टिकर बघताना खूप भारी वाटतात केकवरती। त्यानंतर नाश्त्यासाठी थोड्याशा वस्तू घेतल्या, घरी आलो, छोटंच डेकोरेशन करायचं होतं, त्यामध्ये फुगे फुगवताना तर आमचं खूप हाल झाले म्हणायचं। तोपर्यंत इकडे लाडू रेडी होऊन बसला होता, तेवढ्यात दादू आला आणि लगेच बर्थडेला सुरुवात झाली। आधी तर मित्राकडून छोटंसं गिफ्ट घेतलं आणि लगेच आत्तूकडून पैसे सुद्धा, लाडूचं औक्षण करून घेतलं आणि केक कटिंग सुद्धा झालं। आता बर्थडे म्हणलं की मेन पार्ट काय असतो माहिती आहे का? केक चारणं आणि फोटो काढणं। सगळ्यांनी केक चारला आणि मामांनी तर पूर्ण तोंडच भरून टाकलं। आता लगेच थोडंसं आम्ही नाश्ता केला आणि त्यानंतर परत बाहेर निघालो होतो कार्तिकी दीदीच्या घरी जाण्यासाठी। इथं आलं की बाबांनी लाड केले, उशीर झाला होता खूप जास्त, त्यांनी आम्हाला जेवणासाठीच बोलवलं होतं। छान असा स्वयंपाक त्यांनी केला होता, लगेच आम्ही जेवण करून घेतलं आणि सरप्राईज म्हणजे आमची दीदी आली होती। खूप लेट झालं होतं तरी याच्या बर्थडेसाठी आली होती। लगेच आम्ही इकडं सुद्धा केक कटिंग करण्यासाठी घेतलं, दीदीने आणि आजीने औक्षण करून घेतलं, केक कटिंग झालं आणि त्यानंतर आमची अनपेक्षित गोष्ट म्हणजे यांनी जेवणाला तर बोलवलंच, पण त्याचबरोबर मानपान सुद्धा केला, कारण त्या मला लेक मानतात। भेटू परत, बाय।